राज्यसभेत आज LPG सिलेंडर्सच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या। शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित करत या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने आवश्यक पावलं उचलली नसल्याचा आरोप केला। खरगे यांचा आरोप सभागृह नेते JP नड्डा यांनी फेटाळून लावत काँग्रेस LPG संकटावरून राजकारण करत असल्याचा प्रत्यारोप केला। हे संकट भारतामुळे नाही तर सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्माण झालं आहे। तसंच हे संकट निर्माण करण्यात भारताची कोणतीही भूमिका नाही असं नड्डा म्हणाले। देशावर संकट ओढवलेल्या काळात राजकारण करण्याची एकही संधी काँग्रेस आणि विरोधी पक्ष सोडत नाही असा आरोप नड्डा यांनी केला। यह विपत्ति कोई भारत के कारण नहीं आई है, इसमें भारत का कोई योगदान नहीं है। लेकिन जो अंतर्राष्ट्रीय स्थिति हुई है, उस अंतर्राष्ट्रीय स्थिति में आज हम सब लोग जानते हैं कि ये क्राइसिस आया है। इस क्राइसिस के बारे में हरदीप पुरी ने पूरी बातचीत कही है और हाउस में कहा है जब ये सुन नहीं रहे थे। या संकटाच्या संदर्भात सरकारने सविस्तर चर्चा केली असून सध्या परिस्थिती स्पष्ट मांडली आहे, मात्र हे ऐकण्याची विरोधकांची तयारी नाही असं ते म्हणाले। पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या